नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. नवरात्रीत उपवासात आपण अनेक वेगवेगळे पदार्थ बनवतो. साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात, वरीचा पुलाव, राजगिराचा हलवा. तर आज आपण भाजणीचे पीठ आणि भाजणीच्या पिठापासून थालीपीठ कसे तयार करतात ते पाहणार आहोत. नवरात्र स्पेशल उपवासाची भाजणी करण्यासाठी मी ह्या वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, 2 वाटी वरी घेतलेला आहे आणि 1.5 वाटी राजगिरा घेतलेला आहे. आता हे सर्व वेगवेगळं मी हे सर्व स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य मी वेगवेगळे भाजून घेते. कढई चांगली गरम झालेली आहे, त्यामध्ये मी साबुदाणा घातलेला आहे. साबुदाणा भाजायला वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. मस्त साबुदाणे फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. साबुदाणे चांगले भाजलेले आहेत, फुलायला लागलेले आहेत. आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते. आपण मिक्सरमधून बारीक करतानाही हे सर्व वेगवेगळं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे चांगले भाजलेले आहेत, मी एका डिशमध्ये काढून घेते. गार झाल्यावर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. त्यानंतर आपण वरी भाजून घेऊयात. मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे, नाहीतर करपले जातील. वरी चांगली भाजलेली आहे. वरी व्यवस्थित आपण भाजून घेतलेला आहे. वरी चांगले भाजले की त्याचा रंग बदलतो. ती सुरुवातीला वरी एकदम ऑफ व्हाईट कलरची होती, तर आपण आता भाजल्यावर पूर्ण पांढरशुभ्र कलर झालेला आहे. वरी भाजून झालेली आहे, ते एका डिशमध्ये काढून घेते. त्यानंतर आपण राजगिरा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर राजगिरा भाजून घेऊया. 1.5 वाटी राजगिरा घेतलेला आहे, ते सर्व यामध्ये घालते. राजगिराही चांगलं मंद आचेवर चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. राजगिराही चांगला भाजत आलेला आहे, फुलायला लागलेले आहेत. राजगिराच्या लाया फुलायला लागलेल्या आहेत. अजून 1-2 मिनटं भाजून घेते. त्यानंतर मी एका डिशमध्ये काढून घेते. गार झाल्यावर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. चांगले मस्त असे लाह्या फुलायला लागलेले आहेत. राजगिरा चांगला भाजून झालेला आहे, हे मी एका डिशमध्ये काढून घेते. गॅस बंद करून घेते. पण राजगिरा, वरी आणि शाबू तिन्ही वेगवेगळं भाजून घेतलेलं आहे आणि मी वेगवेगळ्या डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. हे वरी आहे, हे राजगिरा आणि हे शाबू आहे. हे तिन्ही गार झाल्यावर आपण मिक्सरमधून बारीक पावडर फॉर्ममध्ये करून घेऊयात. साबुदाणा गार झालेला आहे. आता मी ते बारीक करण्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, ह्यामध्ये मी बारीक करून घेते. हे साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे. आता ह्यानंतर आपण राजगिरा बारीक करून घेऊयात. साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे. आता ह्यानंतर आपण राजगिरा बारीक करून घेऊयात. राजगिरा बारीक करून घेतलेला आहे. आता हे मी डिशमध्ये काढून घेते. त्यानंतर आपण वरी बारीक करून घेऊयात. आपण वरी चांगलं खमंग भाजून गार झाल्यावर हे मिक्सरमधून वरी पण बारीक करून घेतलेलं आहे. आता हे तिन्ही पिठे आपण मिक्स करून घेऊयात. आता हे तिन्ही पिठे मिक्स करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवूयात.
उपवासाची भाजणी तयार झालेली आहे, ते मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. ह्या भाजणीपासून आपण आप्पे, वडे, डोसा तसेच भाजणीचे थालीपीठ असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. भाजणीचं थालीपीठ करण्यासाठी मी ह्या वाटीने अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, मिरची मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे, एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक खिसणीने खिसून घेतलेला आहे आणि भाजणीचं ह्या पिठामध्ये वरी, राजगिरा आणि साबुदाणा मंद आचेवर भाजून मिक्सरमधून बारीक केलेलं आहे. ह्या वाटीने 2.5 वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. आता पाणी घालून हे सर्व मिक्स करून पाण्यानं मळून घेते. हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. भाजणीचं थालीपीठ करण्यासाठी आपण भाजणीचं पीठ, किसलेला बटाटा, मिरची मिक्सरमधून बारीक घेतलेलं, शेंगदाण्याचं कूट, मीठ सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ मी मळून घेते. भाजणीचे थालीपीठ करण्यासाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. आता हे झाकून ठेवते. एक 10 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण थालीपीठ करायला घेऊयात. भाजणीचं थालीपीठ करण्यासाठी आपण पीठ मळून एक 10 मिनटं झाकून ठेवलेलं आहे. पीठ चांगलं मुरलेलं आहे. आता ह्याचे आपण थालीपीठ करून घेऊयात. थालीपीठ करण्यासाठी मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. आता त्यामध्ये तेल घालते. थालीपीठ थापूनच मी हे तवा गॅसवर ठेवणार आहे. आता हे तेल चांगलं पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर पिठाचा छोटासा गोळा घेते आणि हे सर्व तव्यावर गोलाकार थापून घेते. आता हे गोलाकार थापून घेते. हे थालीपीठ तव्यावर थापून घेतलेलं आहे. आता मध्ये असे छोटे छोटे गोल करते. त्यामध्ये आपण तेल सोडून घेऊयात, म्हणजे थालीपीठ चांगलं खरपूस भाजलं जाईल. आता ह्याच्यात तेल सोडते. आणि कडेनंही तेल सोडून आता हा तवा मी गॅसवर ठेवते आणि थालीपीठ चांगलं खरपूस भाजून घेऊया. आता हा तवा मी गॅसवर ठेवलेला आहे. याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनटं हे एका बाजूनी भाजून घेऊया, नंतर उलटून घेऊयात. भाजणीचं थालीपीठ एका बाजूनी चांगला भाजलेला आहे. आता मी हे उलटून घेते. आधी कडा मोकळ्या करून घेऊयात, मग आपण हे उलटून घेऊयात. तर हे थालीपीठ उलटून घेते. दुसऱ्या बाजूने एक 5 मिनटं भाजून घेऊयात. त्यानंतर मी हे डिशमध्ये काढून घेते. थालीपीठ दुसऱ्या बाजूने चांगला भाजलेला आहे, मस्त भाजलेला आहे. आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते. असेच बाकीचे थालीपीठ बनवून घेते. भाजणीचे थालीपीठ तयार झालेले आहेत, ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे. हे थालीपीठ आपण दहीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. मस्त अशी उपवासाच्या भाजणीची थालीपीठ तयार झालेले आहे. असेच आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.